अगदी 15 दिवसाआधी नदीचं पाणी इतकं जबरदस्त होतं की बरं हे ना पूर्ण पाण्यात होतं. आणि आज बघा उगं काहीतरी धार चालली आहे, उगं एवढी एवढी धार. रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. गावात आलो होतो थोडं दूध घेण्यासाठी, आता चाललोय घरी. काल आहे ना ज्याने आपल्याला बदकाचे अंडे दिले होते का, तो भाई आला होता. आता आपल्याकडे टोटल 9 पिल्लं होते. आपण त्याला आहे ना 5 पिल्लं दिले त्यातले, आणि आपण त्यातले 2 मेल आणि 2 फिमेल असे काढून ठेवले आपल्यासाठी. तर तेच कोंडायचेत मला. पण पहिला मी आधी चहा घेतो, थोडी खारीन बिस्किट खातो. काय रे काय यांना टाकलं होतं बाबा? बाबा यांना टाकलं नव्हतं. माझा कुठे घेऊन परत आज अंडे उद्या देईन. उद्या सकाळी पहिले अंड्याला किती दिवस झाले आता? आज का तिसरा दिवस. अजून 2 दिवसांनी, म्हणजे आज शनिवार, रविवार, सोमवारी नाही तर मंगळवारी चेक करावं लागेल त्या अंड्यात पिल्लू तयार झालंय का नाही. चला गोल्याने बी काल असा मोठा कुटाणा करून ठेवलाय ना. हे काय या पायाला बी घेतलंय लागून. ओके हे पाय आई थांब थांब थांब, हळू 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 पडतोय. म्हणजे त्याला त्याचं हेच करता आहे ना. तेव्हा किती मोठ लागून घेत, हे बघ कसं लागून घेतलंय. तरी काल हळद भरली होती, पट्टी बांधली होती ना, गोचिडी पट्टी परत बांधा बरं त्याला. आता पट्टी परत बांधा, आणि तशीच मी बांधली होती तशी. हळद अशी कोंबून लावा त्याच्यात, आणि त्याच्यावर कापूस लावा आणि पॅक पट्टी बांधा. एवढी बी पॅक नाही की बाबा त्याला इतकं असं हे होईल. नाही ते बांधताना आरडणारीच येते, आता लय आरडणारी नाही ना त्याला. असं एक पाय वरच हवेतच गडीचा पैरे ग्वाले. एक पाय हवे बघा, हे बघा एक पाय हवेतच. आता जाय फिरायला, जाय आता. सकाळ सकाळी फिरायला जात होता, जाय आता. झालं आपण गेलो तर तो आला, असं झालं. हा ना, आम्ही शावगल गेलो आणि तो आमच्या माग आला. काय झालं, कुत्रं चावलं का गाडी गेली पायावरून तेच कळलं नाही. हा कुत्र्याने चावलं. हा हे काय लगेच आणलं नाही. चहा करा आधी, मला भूक लागली. जरा बिस्किट. आता आजपासून आपण पिल्लं इथं सोडणार आहेत आत कोंबड्याच्या याच्यात. तिकडं आता बंद करायचं आपल्याला, इकडं सोडायचे. कारण की आता आहे ना 15-20 दिवसात त्यांना मोकळं सोडून देणार आपण इथं. त्याच्यामुळे इथलची सवय लागली पाहिजे. त्याच्यामुळं यात बदकाचे आणि यात 2 कोंबड्या ओकेमध्ये झालं काम. मग अजून मला कोंबड्या सोडायच्यात, पण आता नेमकी शेळ्यांना आहे ना टाकलाय थोडा खुराक, त्याच्यामुळं सोडता आहे ना कोंबड्या, नाही सगळ्या कोंबड्याच खाऊन घेतात. चला हे बघू आधी आपण. कोंबड्या बाबा गेलेत आता पिल्ला आणायला. ते पिल्लं देतो आता सोयवार सोडून मी इथं. आता आपल्याकडं असे 4च पिल्लं राहिलेत बदकाचे. आता याच्यात पण आपण आहे ना नर मादी असे घेतले की बघा. आता आपल्याला समजलं असं, यांचं मोठं झाल्यावर समजत नाही बरं का मोठं झाल्याशिवाय. पण आता आहे ना बघा, हे ना शांत थांबलंय, आवाज करीत नाही काय नाही. त्याच्यामुळं हे नर आहे असं समजलंय आपण. आणि ही ना त्यातलीच एक आहे. आता बघा येड्यावानी करायला लागली लगे आणि आरडायला लागली बघा. ते बघा आरडायला लागली, त्याच्यामुळे ही मादा आहे. आता ह्याच बारके पिल्लात पण आपण असंच शोधलं. आता हे बघा त्याला येड्यावानी कर राहिलं, आरडू राहिलं. ही मादा आहे. आणि हे बघा शांतपणे आणि थोडं थोडं आरडणं नर येऊ असं आपण कन्सिडर केलंय. बघू आता काय निघतं मोठेपणी काय नाही. आता हे मोठे झाले त्याच्यामुळे ना यांचा तुरा पण बघा, याला थोडे काटे तुरे आलेत. याला थोडे काटेवाले तुरे आलेत. त्याच्यामुळे ना ही मादा आहे. आणि याचा शेपटी बाकच झाली, अशी जमिनीवर थांबला नाही हो गडी. थांब रे. तेव्हा ते शेपटी लगे अशी व्हायला लागली, ती पडलं तिकडं. आता ती शेपटी अशी मादाची थोडी अशी राहती आणि नराची थोडी अशी होती, त्याच्यामुळे तो नर आहे. ते पिल्लात नाही कळत बरं लवकर, पण थोडे मोठे झाले की महिनेभराचे कळायला चालू होतं. ते बघा ही जी, आता बघा हे जे आहे ना ही मादा आहे, अशी राहते शेपटी. आणि ह्यो जो आहे ना
याची शेपटी बाग कशी राहते नरे. आता या ठिकाणी आहेत ना आपले 2 पिल्लं मेलेत प्युअर गावरान कोंबडीचे. काय विषय झाला की आहे ना मागचं पूर्ण त्यांचं पॅक झालं होतं. आता तुम्ही इथं बघू शकतात ते बघा पुढचं काळं निळं झालंय. दोघांचं बी तसंच झालंय. त्याच्या कारणाने मेले ते. विष्ठा बाहेर नाही निघली नीट. चला आता यांना आहे ना लस पण द्यायची मला आज उद्या. ती पण देऊन टाकतो. गुळाचं पाणी चालू करावं लागेल आता बाकीच्या पिल्लांना. 2-3 आहेत गुंगलेले त्यांना करतो गुळाचं पाणी चालू आता. काल नव्हते बरं का एवढे गुंगलेले पण आज ते गुंगलेले दिसू राहिले 2-4 मला. कारण की आहे ना त्यांना आता हवेशीर बी नव्हते रात्री. ते आपण याच्यातच कोंडायचं कॅरेटमध्ये. आता त्यांना हवेशीरच कोंडणार आहे आपण. कदाचित आपण इथंच राहून देऊन याच्यावर काहीतरी फडकं ठेवू राहते पण आता तसं काहीतरी करावं लागणार आहे. आहेत 2-3 काही चालाक पण आहेत. आत्ताच त्यांना मिनरल मिक्सर भरून बाजरी खाऊ घातली. चला होते नीट. असे तरी पण आहेत काही मस्त पैकी. 1-2 आहेत. आपलं पोटॅशियमचं पाणी पण ठेवलंय नको काही जास्त व्हावं त्याच्यामुळं बी. चला होते काही टेन्शन नाही. चला भाऊ आता मशीन मारलंय आपण इथं. कारण की आपल्याला करायचं आहे राजहंसला पवायला थोडा खड्डा. नाही तर बाबा तिकडं साईडला करायचा का. पण ते झाडं जळायचं नाही लय पाणी उरायलंय त्याला. कुठं करायचं साईडला बघा बरं. इथं का नाही तिथं ते भांड आहे त्याच्यात पाणी जाईल. या इकडे पाणी सांडलंय तिथं. हे पाणी सांडलंय तिथं. हा फक्त 2 मिनटं चालवलं भाऊ. इथून नेलं. इतका थकवा आलाय बेकार. काय म्हणले तिथं करू मग साईडने विटा बी लावून टाकू. साईडने विटा लावून टाकू मग नंतर सिमेंटने करू. फक्त म्हणजे माती ढोसळव नाही त्याच्यामुळे विटा लावू. आणि चौकोनी बी होईन तिथं. आणि पाणी ते तिथं डायरेक्ट तिथं घेता येईल. चला भाऊ झालं मशीन मारून. बाबाने ओढली माती अर्धी. आता अर्धी ओढतो मी. बापरे झाली आज एकदा मीटिंग. आता उद्याच्या अंड्यासाठी मीटिंग झाली म्हणलं आज बी. चला भाऊ आता झालंय असं एवढं. आता याला कडेने थोडं कोरतो मी आणि विटा लावतो. सगळी माती बाबांनी काढली सगळी. थोडासा उतार करायचा फक्त. आता मी घेतो कोरून मस्तपैकी. मीटिंग झाली म्हणलं. अंड उद्या रात्री आज. तू फक्त एवढं दर्शक थोडं कोरून घे. नसलं कोरायचं तर लगेच विटा लाव. नाही कोरून टाकू आणि मग माती लावता येईन आपल्याला. नाही ते विटा लावले का 8 ढासळायचं. ताडपत्री आथरायची विटात त्याच्यावर ठेवायच्या. थोडी वर घ्यायची इकडे टाकायची थोडी माती द्यायची. हे करून घे. हा चला भाऊ आता भरली ट्रॉली. फर्स्ट टाइम एवढी भरवली आहे. हे टायर आहेत त्याच्यामुळं. ते जर बारीक असते ना अर्धीच भरावं लागली असती. जरा पसरट आहेत आणि हा पाणी भरलंय त्याच्यामुळं. चला आता बाबाकडे देतो व्हिडिओ काढायला. आले ती का नाही काय माहित जागची. आता धरा करू चालू. जरा दाम मन घे ना. मला चालता आहे ना काही वाटा आहे ना. भयानक पळली ती जबरदस्त.
सुंग आदळी कुठं ती या इथं. हा हा मी म्हणलं पडली काय बिटा बिटा नाही नाही. भाऊ झाला हौद हो इतकं टाकू त्याच्यात. काय हा टाका ना ते पाणी व्हायला झाला आता हौद आता सोडतोय याच्यातलं पाणी याच्यात हो किती वेळ लागतोय भरायला लय वेळ लागणार आहे, कारण की पाणी जिरत 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 भरणार आहे. हालत बघू शकतात बाबाची माझी कच झाली बेकार हालत. 1 वाजलाय 10 वाजता लागलो होतो आम्ही. चालते का? हा हा ओके. अजून याचं पाणी एक्झॉस्ट काढलं नाही बरं का आपण, कारण की ना सिमेंटचं करायचं आहे पुढच्या महिन्यात, तेव्हा एक्झॉस्ट काढून टाकू पाईप आपण. तवर आता तात्पुरता केलाय. घालते काय नाही नाही राहू दे पांगून पडून ना भारी. नको नको राहू द्या. अरे हळूहळू जा पाहू ग मादी पाहू. तू जाणारच. ती नाही मादी तिकडे नाही रे घरी. ती आधी खोल बघितली तू तिला पाहिलं अगोदर. हा खोली बघितली आधी. आहे का आमच्या लेवलची. चला आता नाही पडत द्या उतरला म्हणलं पाट्या. झाली भाऊ मजा त्यांची. मग आता पाण्यातच आता ते त्यांना किती थंडी असो किती काय असो पाणी म्हणजे पाणी लागतच त्यांना. चला काय मग ती बारकी काढून टाकाव, ती बारकी नळी काढून टाकाव म्हणजे कसं आपल्याला जाता येईल तिकडं. आता पाय दुखायला लागले बेकार घ्या काढून तिला.